हॅलो, हाय, नमस्कार, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कशा आहे तुम्ही? मस्त असाल अशी आशा करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाटा राईस रोल रेसिपी. तर चला वळूया किचनकडे. त्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहे, बॉईल केलेले. आपल्याला त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे या बटाट्यांना. तुम्ही काटा चमचच्या सहाय्याने पण मॅश करू शकता किंवा तुमच्याकडे दुसरं काही अवेलेबल असेल तर त्याच्याने पण तुम्ही मॅश करून घ्यायचं आहे चांगलं. त्याच्यामध्ये बिलकुल अशा फोडी नसल्या पाहिजे, पूर्ण असं मॅश झालं पाहिजे. आणि सगळ्यांच्या किचनमध्ये अवेलेबल असणारे असे काही आपण मसाले टाकणार आहोत त्याच्यामध्ये. तर मी इथे एक छोटी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला ती हिरवी मिरची, कारण खाताना अशी दाताखाली आपल्या आली नाही पाहिजे, म्हणून आपण इथे एक छोटी हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे. आणि मसाल्याचा जो चम्मच असतो त्याच्याने अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकला आहे, थोडं जिरा पावडर टाकला आहे आणि चवीपुरता मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला जसं टेस्ट पाहिजे तसं तुम्ही मिरची आणि लाल मिरची पावडर मीठ तुम्ही ॲड करू शकता. आणि खूप सारा इथे धनिया आपल्याला टाकायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही कस्तुरी मेथी पण टाकू शकता. माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी टाकली नाही आहे. आणि आपण त्याच्यामध्ये 4 चमच हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. माझे 2 बटाटे होते म्हणून मी इथं 4 चमच घेतलेलं आहे. तुम्ही थोडं थोडं पण मीठ हे पीठ टाकून हे जो बटाटा आहे ते आपण मळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजेच अद्रक लसूण पेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि हे पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं हाताला तेल लावायचं आहे आपल्याला, कारण हे असं सॉफ्ट असं हे झालेलं आहे मळताना. झाला पाहिजे आपल्याला जो उंडा तयार होतो तो मस्त बघू शकता तुम्ही. असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. वरून आपल्याला तेल पण लावून याला असं याचे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहे. हे मी बटर पेपर घेतला आहे. तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल नसेल तर तुम्ही आपला जो चपातीचा पोळपाट असतो त्याच्यावरती पण तेल लावून याचे असे रोल बनवून घेऊ शकता. असे मी दोन्ही पण म्हणजे हे रोल जे आहे अशा हळूहळू हाताने दोन्ही रोल बनवून घेतलेले आहेत. असे जाड पातळ हे तुमच्या याच्यानुसार तुम्ही बनवून घ्यायचं आहे. आणि मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं. आणि जी चाळण आहे वाफवायची ती मी उलटी ठेवलेली आहे, कारण हे काढायला जे आहे रोल ते इझी जातात. सरळ चाळण ठेवली तर आपल्याला थोडंसं हार्ड जाते, म्हणून मी उलटी चाळण ठेवली आहे. त्याच्यावरती मी तेल लावून घेतलेलं आहे की रोल आपले चिटकले नाही पाहिजे. आणि गॅस फास्ट ठेवला आहे. जो पाणी आहे त्याला अशी उकळी फुटली पाहिजे. आपल्याला हे 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचे आहे. हे जे रोल आहे आपले ते असं आपण त्या चाळणवरती आपल्याला रोल ठेवायचा आहे आणि झाकून घ्यायचं आहे, त्याला कवर करायचं आहे. 15 ते 20 मिनटं आपल्याला हे चांगलं वाफवून घ्यायचं आहे. आणि 15-20 मिनटं झाल्यानंतर आपल्याला ते चेक करायचं आहे की हे आपलं शिजलं आहे का. ते तुम्ही चेक करताना छुरी किंवा टूथपिक जे असते ना त्याचं पण यूज करू शकता. अशी छुरी त्याच्यामध्ये आपण त्या छुरीने कट करून बघितलं किंवा डीप केली छुरी त्या रोलमध्ये तर ते जो पीठ आहे तो छुरीला लागला नाही पाहिजे. जर प्लेन छुरी आली तर आपलं तयार आहे आणि पीठ लागलं तर समजायचं कच्चं आहे. हे आपलं कच्चं आहे म्हणून मी आणखीन त्याला 10 मिनटं स्टीम करायला ठेवत आहे. आता आपलं हे झालेलं आहे ऑलमोस्ट. मी थोडा वेळ आता ह्याला थंड होऊ देते. जे रोल आहे त्याला गरम गरम आपल्याला नाही कट करायचं आहे. थोडं त्याला थंड झाल्यानंतर आपण कट केले की ते व्यवस्थित पीसेसमध्ये कट होतात. हे असे कट करून घ्यायचं आहे. आणि याला थोडंसं आपल्याला तडका देऊन परतून घ्यायचं आहे. ती क्लिप माझ्याकडून कट झाली तर कढईमध्ये तेल टाकायचं, जिरा मोहरी आणि तीळ टाकायचं आहे, कढीपत्ता, थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे. जास्त पण नाही, थोडं परतून घ्यायचं आहे.
बघू शकता कढई गॅसवरती आहे, ती क्लिप माझ्याकडनं कट झालेली आहे. तर असं मस्त अशी रेसिपी तयार होते आपल्याला, जी आपण मुलाला टिफिनला देऊ शकतो वेगळं काहीतरी. आणि असं पण आपण नाश्त्यासाठी वेगळं बनवू शकतो काहीतरी, तर मुलांना पण चांगलं वाटेल, मम्मीने आपल्याला काहीतरी नवीन वेगळं बनवून दिलं आहे. असं ही जास्त कडक पण नसतात हे रोल, आणि जास्त सॉफ्ट पण नसतात. तुम्हाला जर हे चांगलं फ्रायच करायचं असेल तर तुम्ही फ्राय पण करू शकता तेलामध्ये, पण मी ते फक्त त्याला फोडणी देऊन परतून घेतलं आहे थोडा वेळ. तर कशी वाटली माझी रेसिपी ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठनं बघताय, कसे वाटतात माझे व्हिडिओ ते मला कमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना शेअर करा, जेणेकरून कोणाला ही रेसिपी कामी येईल, ज्यांना आवड आहे त्यांना. तर असं मस्तपैकी सर्व करायचं आहे आणि खायला घ्यायचं आहे. असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही माझे जर व्हिडिओ बघत असेल तर माझ्या रेसिपी नक्की ट्राय करत जा आणि मला नक्की कमेंट करून सांगत जा की कशी झाली तुमची ती रेसिपी. नक्की मला सांगा. मी सगळ्यांचे कमेंट बघत असते, मी सगळ्यांना उत्तर देत असते, आणि कुठली रेसिपी माझ्याकडनं तुम्हाला पाहिजे असेल ते पण तुम्ही मला विचारू शकता. मी नक्की तुम्हाला रेसिपी दाखवण्याची कोशिश करेन. आपले बटाटा राईस रोल जे आहे तयार आहे, बघू शकता तुम्ही. असं सर्व करायचं आहे, खायचं आहे, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.